ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओंच्या सूचना तुम्हाला सतत मिळत राहतील. जय संतोषी माता. मित्रांनो, वैदिक ज्योतिषमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जाणून घेऊया आज तुमच्या राशी काय संकेत देत आहेत आणि तुमचा आजचा दिवस कसा जाणार आहे. सुरुवात करूया आजच्या शुभविचाराने. जीवनात यश मिळवायचं असेल तर विश्वास आणि संयम या दोन गोष्टी कधीही सोडू नका. प्रत्येक माणूस कुणा ना कुणाच्या आधारावर पुढे जात असतो. जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या अपेक्षा कधीही फोल ठरू देऊ नका. आज घेतलेला एक छोटासा सकारात्मक निर्णय उद्याच्या मोठ्या यशाचं कारण बनू शकतो. लक्षात ठेवा, अंधार कितीही दाट असला तरी पहाट निश्चित असते. संघर्षाच्या क्षणांतच माणसाची खरी ताकद समोर येते. काही लोक समोर गोड बोलतात आणि आतून वेगळेच असतात. नात्यांमध्ये स्वार्थ, हेवा आणि स्पर्धा दिसते, पण तरीही तुम्ही आपल्या स्वभावाची शुद्धता जपा. आजचा पंचांग 10 मार्च 2026, मंगळवार. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी रात्री 9:18 पर्यंत असेल. त्यानंतर षष्ठी तिथी सुरू होईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दुपारी 1:46 पर्यंत राहील आणि त्यानंतर हस्त नक्षत्र सुरू होईल. आजचा राहुकाल म्हणजे दिवसातील सर्वात अशुभ वेळ दुपारी 3:30 ते 5 दरम्यान असेल. आजचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 ते 1:01 पर्यंत असेल. ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:09 ते 5:57 पर्यंत राहील. आज चंद्र कन्या राशीत संचार करेल आणि सूर्य कुंभ राशीत स्थित राहील. आजचा दिवस विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मेष राशीसाठी 10 मार्च 2026, मंगळवार. आजचा दिवस तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या घडामोडी घेऊन येऊ शकतो. काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने वळू शकतात. मात्र उतावळेपणा टाळणं आज फार गरजेचं आहे. तुमच्यात नेतृत्वगुण प्रबळ राहतील आणि लोक तुमचं ऐकतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्यातूनच तुमची ओळख तयार होईल. कुटुंबातील लहान सदस्य किंवा मुलांबाबत अधिक लक्ष द्यावं लागेल. सामाजिक स्तरावर तुमचं महत्त्व वाढेल आणि एखाद्या कार्यक्रमात सन्मान मिळण्याची शक्यता आहे. मन थोडं अस्वस्थ राहू शकतं, पण आत्मविश्वास ढळू देऊ नका. आध्यात्मिक विचारांकडे ओढ वाढू शकते. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आघाड्यांवर महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आज मन आणि बुद्धी यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक आहे. ध्येय कठीण वाटलं तरी मागे हटू नका. आज घेतलेलं पाऊल उद्या तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. दिवसात आनंदाचे क्षण येतील, पण जबाबदाऱ्यांमुळे थोडा ताणही जाणवू शकतो. जुना अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणाचं वाहन वापरताना किंवा घाईघाईत प्रवास करताना विशेष काळजी घ्या. जुन्या चुका आठवून स्वतःला दोष देण्यापेक्षा त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. आर्थिक नियोजनाबाबत आज एखादा महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. चंद्रदेव तुमच्या 6व्या भावात असल्यामुळे काम आणि आरोग्य यावर लक्ष केंद्रित राहील. शुक्राचा प्रभाव आर्थिक बाजू मजबूत करू शकतो. बोलण्यात गोडवा राहील आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. करिअरमध्ये तुमचं धाडस आणि आत्मविश्वासच तुमची खरी ओळख बनेल. प्रेमसंबंधांमध्ये स्पष्टता आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत पोट आणि पाठीच्या खालच्या भागाची काळजी घ्या. दिनचर्या संतुलित ठेवणं आज खूप महत्त्वाचं आहे. जवळच्या व्यक्तींशी संवाद वाढेल. एखाद्या छोट्या प्रवासाची किंवा धार्मिक स्थळी जाण्याची योजना होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल. कुटुंबात शांतता आणि स्थैर्य राहील. मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल. आव्हानांना थेट सामोरं जाण्याची वेळ आहे. प्रवास किंवा कामानिमित्त बाहेर पडावं लागू शकतं.
व्यापाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. पैशांशी संबंधित अडकलेली कामं मार्गी लागतील. घरात गडबड असली तरी सकारात्मक वातावरण राहील. निर्णय घेताना धैर्य ठेवा, पण अति आत्मविश्वास टाळा. गरजेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या घेऊ नका. वादविवाद टाळणं हिताचं ठरेल. खर्च करण्यापूर्वी बचतीचा विचार करा. तरुण वर्गाला थोडी निराशा जाणवू शकते, पण लवकरच परिस्थिती बदलेल. लव्ह लाईफबद्दल बोलूया. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल, पण अहंकारामुळे गैरसमज होऊ देऊ नका. नवीन नात्यांची सुरुवात करणाऱ्यांसाठी हा काळ परीक्षेचा आहे. संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास नातं अधिक मजबूत होईल. भविष्यासाठी मोठ्या योजना करण्यापेक्षा सध्याच्या क्षणाचा आनंद घ्या. धर्माकडे ओढ वाढल्यामुळे वडील किंवा मार्गदर्शक व्यक्तीसोबत एखादा प्रवास ठरू शकतो. व्यस्ततेतही आपल्या जोडीदारासाठी वेळ काढा. आज भावना व्यक्त करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. एखादं छोटंसं सरप्राईज नात्यात नवी ऊर्जा आणू शकतं. काळजी करू नका, आज नशीब तुमच्या बाजूने आहे. प्रेमाची ऊर्जा तुम्हाला वेगळंच तेज देईल. करिअरबद्दल बोलूया. नोकरी किंवा व्यवसायात बदल करण्याचा विचार असेल तर घाई करू नका. लवकरच एक मोठी संधी तुमचं दार ठोठावेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. चोरी किंवा फसवणूक होण्याची शक्यता आहे. आज वैयक्तिक संबंध महत्त्वाचे ठरतील. प्रशंसा आणि प्रोत्साहनामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल. स्थावर मालमत्ता किंवा बांधकामाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो. छोटा पण लाभदायक व्यवहार होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. व्यवसाय विस्ताराची योजना आखली जाऊ शकते. मार्केटिंग आणि जाहिरातीकडे लक्ष द्या. नोकरी करणाऱ्यांवर वरिष्ठांचा दबाव राहील, त्यामुळे कामात कसूर करू नका. आरोग्याबद्दल बोलूया. गॅस, पोटदुखी किंवा पचनासंबंधी तक्रारी जाणवू शकतात. आहार हलका ठेवा. व्यायाम आणि चालणं फायदेशीर ठरेल. रक्तदाब नियंत्रणात ठेवा. कंबर, गुडघे किंवा पायांमध्ये वेदना होऊ शकतात, विशेषतः जास्त धावपळ केल्यास. योग, ध्यान आणि स्ट्रेचिंगमुळे मानसिक शांतता मिळेल. सक्रिय राहिल्याने ऊर्जा वाढेल, पण शरीराच्या मर्यादा ओळखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. झोपेत व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे विश्रांतीला प्राधान्य द्या. आजचा उपाय. सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्या. घरात सकारात्मक वातावरणासाठी अगरबत्ती किंवा धूप लावा. गरजू व्यक्तीला लाल किंवा गोड वस्तू दान करा. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. आत्मविश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. तुमचा दिवस शुभ आणि मंगल जावो.